ओके. तर आपण बघत होतो. अं, हा, ऍप्लिकेशन आपलं जे आपल्याला टेस्ट करायचं असतं त्याला एयुटी म्हणतात. एयुटी म्हणजे काय नाही तर ऍप्लिकेशन अंडर टेस्ट. जे पण ऍप्लिकेशन आपल्याला टेस्ट करायचं असतं त्याला आपलं एयुटी एक कीवर्ड आहे इंडस्ट्रीमध्ये. तर आपला फ्रेमवर्क जे बनवण्याचा क्रायटेरिया मेन क्रायटेरिया की तुमचं जी पण ऍप्लिकेशन असेल वेब ऍप्लिकेशन, तर ते कसं आहे, तर त्याच्यामध्ये किती टोटल पेजेस आहेत. तुम्ही तुमचं तुमचं आता ऑब्झर्व करा, जे पण तुम्ही वेब ऍप्लिकेशन वापरता, तर त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला जर एखादा कम्प्लीट ट्रान्झॅक्शन करायचं आहे, एंड टू एंड एक जर्नी करायची आहे, म्हणजे समजा एखादी पॉलिसी पॉलिसी परचेस करायची असेल किंवा अकाउंट ओपनिंग करायचं असेल, जे पण तुमचं डोमेन असेल, किंवा एखादी वस्तू विकत घ्यायची असेल, मी तिन्ही पण सांगितलं म्हणजे इन्शुरन्स, बँकिंग आणि ई कॉमर्स तिन्ही याला, तर तुम्हाला एक एंड टू एंड ट्रान्झॅक्शन करायला लागतं ना शेवटपर्यंत जाऊन, एक कुठलं तरी कम्प्लीट फ्लो करायला लागतो. तर त्याच्यासाठी मध्ये किती पेजेस लागतात, असे टोटल किती पेजेसचे किती फ्लो आहेत तुमच्याकडे, हे तुम्हाला नंबर ऑफ पेजेस किती येऊ शकतील, ओव्हरऑल तुमचं जर पूर्ण ऍप्लिकेशन त्याच्यामधले सगळे फ्लो जर तुम्हाला कव्हर करायचे असतील, तर नंबर ऑफ पेजेस किती येतील. ठीक आहे, मग त्या प्रत्येक पेजवर किती एलिमेंट्स आहेत आणि त्याच्या किती मेथड्स बनू शकतील. आता तुम्हाला लोकेटर्स माहिती आहेत, त्यामुळे जर आपण एखादं फॉर एक्झाम्पल जर मला सांगितलं की एक पेज आहे, ते तुम्हाला ऑटोमेट करायचं आहे. ठीक आहे, तर मग मी काय बघणार की अरे हे पेज मला जर ऑटोमेट करायचं आहे, तर याच्यामधले कुठून पण कुठेही मला घुसायला लागू शकतो ना, सेंटरवर क्लिक करायला लागेल पाहिजे. तर हे जेवढे एलिमेंट्स आहेत ते सगळ्या एलिमेंटचे मला लोकेटर काढून ठेवायला लागतील आणि त्यांच्या मेथड्स पण बनवून ठेवायला लागतील. तर हे कॉम्प्लेक्स ह्याचा जो काय म्हणतात व्हॉल्यूम आहे ना तुमच्या वर्कचं, म्हणजे तुमचं एस्टिमेशन आहे ते कशावर ठरेल, तर तुमच्या पेजेस मध्ये किती एलिमेंट्स आहेत आणि किती कॉम्प्लेक्स फंक्शन्स आहेत त्याचे, त्याच्यावर ठरेल. तर त्याच्यामुळे जर एक सिंपल पेज आहे त्याच्यात 10 एलिमेंट आहेत, तर माझं काम सोपं आहे की त्याचं तासाभरामध्ये मध्ये त्याचं पेजचं मी हे करू शकतो. पण जर असं एखादं पेज मिळालं की त्याच्यावर एवढे सारे एलिमेंट्स आहेत, तर मला ते पेज करायला एक दिवस लागेल, कारण प्रत्येकाचा मला एक पाथ काढायचा आहे, त्याचे सगळे फंक्शन्स लिहायचे आहेत. कळतं तुम्हाला. तर तुम्हाला त्याच्यामुळे हे बघायला लागतं की पेज किती आहेत एकतर, आणि प्रत्येक वेगवेगळ्या पेजवर किती किती एलिमेंट्स आहेत. हा एक पॉईंट इथे तुम्हाला चेक करायला लागतो. ठीक आहे. आणि याच्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट येतो, तो म्हणजे व्हॉट टू ऑटोमेट अँड व्हॉट नॉट. की सगळ्याच गोष्टी ऑटोमेट करायच्या नसतात. ही गोष्ट पहिली तर लक्षात ठेवा की ज्या गोष्टीचा एक सिस्टमॅटिक प्रॉपर फ्लो बनू शकतो, लॉजिकल फ्लो बनू शकतो, आणि ज्याच्यामध्ये कुठे मॅन्युअल इंटरव्हेन्शनची गरज नाहीये, अशाच गोष्टी फक्त तुम्ही ऑटोमेट करू शकता. आणि ज्या रिपिटेटिव्ह टास्क आहेत म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला त्या एक्झिक्यूट रिग्रेशन मध्ये येतातच. एखादी अशी टास्क आहे की जी एकदम छोटीशी गोष्ट आहे, एक टेस्ट केस आहे, आणि त्याच्यासाठी कोड खूप लिहायला लागतोय आणि मॅन्युअली करताना ती खूप पटकन होऊन जाते. किंवा अशी एखादी टास्क आहे की ज्याच्यात मध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन लागते, म्हणजे मध्येच कुठेतरी तुम्हाला एक ईमेलचाच मेसेज येतोय, व्हेरिफिकेशन कोडच येतोय जे तुम्हाला घेता येत नाहीये, किंवा मधूनच तुम्हाला मोबाईलवरनं बघून काहीतरी टाकायला लागतंय जे इथे पॉसिबल नाही हँडल करणं, असा एखादा कोड. तर अशा टास्कला तुम्ही ऑटोमेट नाही करू शकणार. ठीक आहे, किंवा काहीतरी एखादी फाईलच घ्यायला लागते कॉम्प्युटर मधून, हम्म, आणि तुमच्याकडे ऑटो एट नाही, ऑटो एट नाहीये तुमच्याकडे. तर म्हणजे थोडक्यात काय तर ऑटोमेशनच्या काही लिमिटेशन्स आहेत, त्याच्या बाहेरचं तुम्ही करू शकत नाही. एखादी आता टेस्ट केस असेल की जे चेक करायचे असेल की अलाइनमेंट ऑफ द पेजेस इज प्रॉपर और नॉट, whether all the colors are properly according to the need or not, and the size of the font is proper or not, अशी एखादी टेस्ट केस असेल तर ती तुम्हाला ऑटोमेट तुम्ही कराल का कधी? कधीच करणार नाही आपण. कारण हे चेक करणं की प्रॉपर कमी जास्त अलाइनमेंट आहे का, हे म्हणजे ही गोष्ट जरी म्हणजे याच्यामधल्या काही गोष्टी ऑटोमेशन मध्ये शक्य असतात, त्याच्यामध्ये आहेत, पण तरी पण त्याची कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त येतं एक सिंपल कोड, आणि ते मॅन्युअल टेस्टर ती गोष्ट एका नजरेत करू शकेल इथे. तर त्याच्यामुळे ही गोष्ट नीट विचारात घ्यायला लागते की कुठल्यानी आपले एफर्ट्स वाचतील जास्तीत जास्त, कारण ऑटोमेशन करणं म्हणजे एफर्ट्स आहेत, वन टाइम एफर्ट्स आहेत. ठीक आहे, तर ते एफर्ट जर टाकतोय तर ते नंतर वाचले पाहिजेत. आणि काही गोष्टींना जर त्याची गरजच नसेल तर उगाच ते करून पण उपयोग नाहीये. इथे खूप रिपिटेटिव्ह टास्क सारख्या सारख्या मोठ्या मोठ्या फ्लो करायचे आहेत, आणि फक्त तीच गोष्ट अनेक वेगवेगळ्या डेटा सोबत रिपीट करत राहायची, आणि मॅन्युअल टेस्टरला ते काम खूप कंटाळवाणं आहे आणि खूप लॉंग. अशा वेळेला ऑटोमेशन गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घेणं की ऑटोमेट काय करायचंय आणि काय नाही करायचंय. सगळ्याच टेस्ट केसेस नसतात करायचे ऑटोमेट. ठीक आहे, तर हे झालं ऍप्लिकेशन अंडर टेस्टचं पहिलं पार्ट. म्हणजे हे तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला नीट माहिती पाहिजे त्याच्यामधलं
सगळे पेजेस इलिमेंट्स आणि त्याच्यामधलं ऑटोमेटेबल काय आहे ते तुमचं पहिलं तर फिक्स झालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला दुसरं आहे ते म्हणजे की मग या मॅन्युअल टेस्ट केसेस तुम्हाला अं, शोधावे लागतील की कुठल्या घ्यायच्यात आता. आता तुम्ही टेस्ट केसेस पॉईंट ऑफ व्ह्यू की तर याच्यामध्ये तुम्हाला एकतर तुम्ही बेसिक फंक्शनॅलिटी ज्या सॅनिटीच्या टेस्ट केसेस घेऊ शकता ज्या तुम्हाला 17 वेळा करायला लागतात. प्रत्येक वेळेला जेव्हा बिल्ड करायचं आहे तेव्हा तुम्हाला सॅनिटी करायला लागते. ठीक आहे. म्हणजे वारंवार करणारीची ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर काही डेटा ड्रिव्हन टेस्ट केसेस आहे त्याच्यामध्ये एकच टेस्ट केस 100 डेटासाठी चालते. डेटा ड्रिव्हन म्हणजे काय एकच हा हे पण हा पॉईंट होता डेटा ड्रिव्हन मध्ये की जिथं एकच गोष्टीसाठी मल्टिपल डेटा आपल्याला वापरायचा असतो. ठीक आहे. म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड आहे तर त्याचे आपल्याला 100 वेगवेगळ्या गोष्टीसाठीच्या टेस्ट करायच्या आहेत 100 लोकांच्या. तर एकच टेस्ट केस मल्टिपल 100 म्हणजे 10 पकडा मल्टिपल गोष्टींसाठी चालते वेगवेगळ्या परमिटेशन आणि कॉम्बिनेशन ऑफ डेटाने. टेस्ट केस तीच फ्लो तोच फक्त प्रत्येक वेळी डेटा बदलतोय. तर अशा केसेस खास करून तुम्ही ऑटोमेशनला घेतल्याच पाहिजे. ठीक आहे कारण हे रिपिटेटिव्ह आहेत. हा. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण सगळी मोस्ट ऑफ द ठिकाणी ऑटोमेशन जिथे वापरतात ते म्हणजे रिग्रेशन. किंवा कोणी विचारलं की कुठे वापरता तुम्ही ऑटोमेशन तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बेसिक आम्ही एक तर सॅनिटीसाठी आमचे ऑटोमेशन बनवून ठेवले त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही रिग्रेशनला वापरतो. आणि कुठल्या शक्यतो घेतो आम्ही जे रिपिटेटिव्ह आहेत ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द डेटा चेंजिंग आहेत आणि रिग्रेशनच्या ज्या पण आहेत टेस्ट केसेस त्या आमच्या ऑटोमेशन मध्ये आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे. तर अशा काही उदाहरणं आहेत ना त्या तयार करून ठेवा तुमच्या याच्यानुसार प्रोजेक्टनुसार. ते पुढे कसं करायचं ते कळेल तुम्हाला जेव्हा आपलं रिग्रेशन ऍक्च्युअल आपण कोड लिहू तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट की तुमचं ऍप्लिकेशन समजून घेणं. त्याच्यानुसार दुसरा पार्ट म्हणजे तुमचं तुमच्या टेस्ट केसेस जे कलेक्शन आहे त्याच्यामधनं टेस्ट केसेस चूज करणं ज्या ऑटोमेशनसाठी असतील. आणि मग हे सगळं तुम्हाला एकदा क्लॅरिटी आली की मग तुम्ही डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्रेमवर्क करू शकता जे की आपण आता करणार आहोत. आपण हे पार्ट करणार आहोत. ठीक आहे. डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ फ्रेमवर्क. पण याच्या आधी एक ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स होतात. म्हणजे हे मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला तिथे खूप गोष्टी डिस्कस होतात. त्याच्यामध्ये तुमची प्रॉपर हे पासून काय म्हणतात त्याला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम पासून ते तुमचं जे पण काय एन्व्हायरमेंट तुम्ही वापरता तुमचे प्रोग्रामिंग लँग्वेज कुठल्या वापरल्या साईड डेव्हलप करायला याच्यावर सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग ठरवतात की पहिलं तर कुठलं ऑटोमेशन वापरायचं कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज घ्यायची. सेलेनियम वापरायचं की प्रोट्रॅक्टर वापरायचं की प्ले आणखीन कुठलं तरी आपलं हे वापरायचं का एखादे टूल्स वापरायचे प्ले राईट वगैरे असे कुठले पण. ठीक आहे. की आणि प्रोग्रामिंग एकदा ऑटोमेशनचं ठरलं की मग प्रोग्रामिंग लँग्वेज कुठली वापरायची. ठीक आहे. हे इथपासून म्हणजे असतं त्या फ्रेमवर्क मध्ये की जावा वापरायची की रुबी वापरायची की ग्रुबी वापरायची. आणि मग फ्रेमवर्क मध्ये पण वेगवेगळं असतं की मग कसं बनवायचं फ्रेमवर्क. त्याच्यामध्ये आपण टेस्ट एनजी घ्यायचंय की बीडीडी कुकुंबर घ्यायचंय की काय करायचंय. टेस्ट एनजीच का बीडीडी कुकुंबरच का मग त्याच्यावर ब्रेन स्टॉर्मिंग त्याच्यावर वादविवाद म्हणजे हे सगळं सुरू राहतं. अशा खूप मिटिंग्स होतात आधी. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इनिशियली स्क्रॅच पासून करता तेव्हा जेव्हा तुम्ही नवीन जाता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त फ्रेमवर्क मध्ये बनलेलं आहे फ्रेमवर्क रेडीमेड तेव्हा तुमचं काम असतं एक तर ते एक्झिक्यूट करणं. सगळ्यात सोपं काम की एक्झिक्यूट करून देणं जे तुम्हाला सुरुवातीला देतील लोकलवर आणि रिमोटवर. लोकल म्हणजे तुमच्या मशीनवर रिमोट म्हणजे टीम सिटी म्हणा किंवा जे जेनकिन्स म्हणा असं काहीतरी वापरून क्लाउडवर. ठीक आहे. रिमोट सर्व्हरवर. ठीक आहे सर्व्हरवर. ठीक आहे. आणि हे म्हणजे अं, आणि याच्यामधल्या डेव्हलपमेंटचा पार्ट तुम्हाला थोडासा मिळतो. म्हणजे जे टेस्ट केसेस आहेत ते ऍड करणं याच्यामध्ये. पण तो डेव्हलपमेंट असतो तो टेस्ट स्क्रिप्टचा असतो. फ्रेमवर्क डेव्हलपमेंट करण्यामध्ये आणि डिझाईन करण्यामध्ये तुमचा हात नसतो फक्त ते एनहान्स त्याच्यातली टेस्ट केसेस टेस्ट स्क्रिप्टची व्हॅल्यू वाढवण्यामध्ये फक्त आपला हात असतो जेव्हा आपण फक्त रेडीमेड फ्रेमवर्क वापरतो तेव्हा. ठीक आहे. ते वेगळा मुद्दा आणि डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ अ फ्रेमवर्क हा पूर्ण वेगळा मुद्दा जे आपण आता करणार आहोत. म्हणजे आपण करणार आहोत ते डेव्हलपिंग अ फ्रेमवर्क फ्रॉम स्क्रॅच आहे. ते आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण हे पण करणार आहोत की आपलं डेली काम काय त्याच्यामधलं. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी तिथे मिळणार आहेत. फ्रेमवर्क स्क्रॅच पासून डेव्हलप करणं आणि नॉर्मल तुम्ही जर न्यू युजर म्हणून जॉईन झाला तर एक्झिस्टिंग फ्रेमवर्क कसं वापरणं हे दोन्ही त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. किती आणि काय सांगायचं ते तुम्ही ठरवा इंटरव्ह्यूला. ठीक आहे. तर हे होतं एक्झिक्युशनचा पार्ट. एक्झिक्युशन म्हणजे काय तर ज्या टेस्ट स्क्रिप्ट आपल्या आहेत समजा रिग्रेशन मध्ये आपण ऑटोमेशन स्क्रिप्ट मध्ये 50 एक आहेत तर त्या 50च्या 50 रिलीजच्या आधी एक्झिक्यूट करायला लागतात आपल्याला आणि त्याचा एक रिपोर्ट मिळतो.
ठीक आहे. तर ते एक्झिक्यूट करणं. आणि मेंटेनन्स फ्रेमवर्क म्हणजे त्याच्यामधले जे पण काही चेंजेस असतील ते अकॉर्डिंगली चेंज करणं हे तर एक आहे. आणि गिट सारखी एखादी रिपॉझिटरी असते जिथे सगळा कोड आपला प्रॉपरली मेंटेन ठेवणं. ठीक आहे. गिट पण बघायचं आहे आपल्याला, त्यामुळे ते सगळं आपण बघणार आहोत. मेंटेनन्स कसा करायचं ते पण. हं? तर आता याच्यामध्ये डोमेन कुठला पण असू दे, बँकिंग असू दे, हेल्थकेअर असू दे, ई कॉमर्स असू दे, लोन असू दे, पेमेंट असू दे, डोमेन तुमचा कुठला पण असू दे, त्यांनी फरक पडत नाही आपल्या फ्रेमवर्कला. पण त्याच्यानुसार तो आपल्याला कन्सिडर करायला लागतो हे करताना, की त्याच्यानुसार आपल्याला टेस्ट स्क्रिप्ट वगैरे आपण डिझाईन करतो. पण आपल्याला फरक पडत नाही. आपलं फ्रेमवर्क तुम्ही एकदा जर तुम्हाला कळलं कसं स्क्रॅच पासून बनवतात, तर ते तुम्ही कुठेही वापरू शकता. ठीक आहे. तर आता आपण सुरू करू हायब्रिड फ्रेमवर्कला. आणि त्याच्यामधला पहिला पॉईंट आपण आता सुरू करू, डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क. ठीक आहे. तर डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क साठी पहिलं तर आपण इकडे येऊ. मी एक फाईल बनवून ठेवली आहे बघा इथं. असा अज्युम करा. आता आता हा जो पार्ट आहे ना, आता नीट लक्ष द्या की आता आपण बघणार आहोत डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क. ठीक आहे. टेस्ट इंजिन फ्रेमवर्क म्हणजे बघणार आहोत. पण हा आपण फ्रेमवर्क आपलं पूर्ण बनलं की मग नंतर त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आता फक्त डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क कसं बनवायचं, म्हणजे डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क काय असतं, आणि आपण मेन आता मुद्दा आपला आता जो सुरू करणार आहोत तो म्हणजे हाऊ टू फेच और ऍड डेटा इन एक्सेल शीट युझिंग युअर कोड. तुमच्या कोडनी एक्सेल शीट सोबत कम्युनिकेट कसे करायचं हे मेन आपण आज शिकणार आहोत. आणि हा खूप इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो. 5 सेलेनियम मधले 3 वाले तरी तुम्हाला ते विचारतील की जर तुमच्या याच्यात कुठेतरी डेटा ड्रिव्हन हा कीवर्ड तुम्हाला तुमच्या सीव्ही मध्ये आहे, तर 100% तुम्हाला 5 मधले 3 लोक ते विचारतीलच की डेटा कसा फेच करता एक्सेल मधून ते सांग. ठीक आहे. तर मग तेव्हा तुम्हाला ते आज जे आपण सुरू करणार आहोत ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं तर सिम्पल एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता फ्रेमवर्क लेवलचा आता विचार सोडून द्या थोड्या वेळ. हा, आता मी तुम्हाला आपण फ्रेमवर्क बद्दल शिकलो. हं. आता हेच करायचं आहे आपल्याला, त्यामुळे फ्रेमवर्कचे काही डाऊट असतील तर मला विचारा. पण आता हेच पुढे तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे फ्रेमवर्क तुम्हाला हळूहळू कळत जाणार आहे सगळं. हा, तरी पण आता मी जे सांगितले त्याच्यात काही समजलं नसेल आणि अजून तुम्हाला कुठलं फ्रेमवर्क बद्दल वेगळं काही कन्सेप्ट असेल किंवा काही वाटत असेल की हे आणि हे मिसमॅच होतंय किंवा काय, तर विचारा. काही पण डाऊट आला तर हं? मला थांबून विचारा. मी असं प्रत्येक वेळी वाट बघू नका डाऊटसाठी. आणि दुसरं म्हणजे अं, आपण आता जे आतापासून सुरू करतोय डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क. आता फ्रेमवर्कला 2 मिनिटं विसरा. आणि आता डेटा ड्रिव्हन अप्रोच म्हणजे काय ते मी फक्त तुम्हाला सांगतो. आणि आता फक्त या इंटरव्ह्यू क्वेश्चनवर फोकस करा की इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणजे या कन्सेप्टवर फोकस करा की एक एक्सेल फाईल दिली आहे तुम्हाला. आता बघा, डेटा सेट 1 नावाची एक एक्सेल फाईल आहे. या एक्सेल फाईलमध्ये काहीतरी डेटा आहे, बरोबर. आणि हा डेटा तुम्हाला तुमच्या कोडमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे एक तुमची समजा टेस्ट केस असेल लॉग इन नावाची, बरोबर. लॉग इन नावाची टेस्ट केस तुम्ही ऑटोमेट केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, युजर नेम आपण ते केलं होतं ना, सेंड कीज वापरून युजर नेम आणि पासवर्ड टाकले होते, सगळ्यांना आठवत असेल. तर सॉफ्ट डेमो की कुठली तरी साईट होती. तर त्याच्यामध्ये आपण युजर नेम पाठवलं आणि पासवर्ड, तर ती टेस्ट केस आपण केली एकदा एक्झिक्यूट. पण अशी मला समजा एक 100 डेटासाठी करायची किंवा 10 डेटासाठी करायची, इथे मी 4च डेटा घेतले सोपं पडावं म्हणून. तर एकच टेस्ट केस आपल्याला 4 डेटासाठी घ्यायचे, तर पहिलं तर आपल्याला काय करायला लागेल, ते आतमध्ये त्याला टाकणं वेगळी गोष्ट, पण पहिलं तर आपल्याला काय करायला लागेल, तर आपल्या या 4 डेटांना, म्हणजे या एक्सेल मध्ये मी कुठेतरी डेटा स्टोअर करून ठेवीन, त्याला आपल्या कोडमध्ये घेता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. कारण तिथे तुम्ही असं तर नाही करू शकत ना, कोड जर तुम्हाला आठवत असेल की आपण तो सॉस डेमोचा जो कोड लिहिला होता, तर त्याच्यामध्ये तो आता कुठे आपण सेंड किट करून युजर नेम देत होतो, पासवर्ड देत होतो आणि लॉग इन वर क्लिक करत होतो. ठीक आहे. आणि तिथे आपण हार्ड कोडिंग करत होतो, डायरेक्टली आपण व्हॅल्यू पाठवत होतो ना. पण अशी हार्ड कोडिंग करू शकत नाही आपण याच्यामध्ये, की पहिल्या वेळी सेंड कीज मध्ये हे पाठवलं, युजर नेमच्या जागी सचिन पी पाठवलं, पासवर्डच्या जागी हे पाठवलं. असं तुम्हाला जर 100 टेस्ट केसेस असतील तर 100 वेळा हार्ड कोडिंगचे लाईन तुम्हाला, म्हणजे 300 लाईन वाढतील तुमच्या कोडिंगमध्ये. आणि क्लिक कळ 100 वेळा करायचं असेल तर. आणि हार्ड कोडिंग इज ऑलवेज मीन्स इट शुड ऑलवेज बी अवॉइडेड. हार्ड कोडिंग करणं म्हणजे खूप घाणेरडी प्रोग्रामिंग करणं असा अर्थ असतो.
तेव्हा हार्ड कोडिंग हा ऑप्शनच नाहीये तिथं. कधीच कोणासमोरच हार्ड कोडिंग करू नका. हा म्हणजे अनलेस अँड अनटिल तुम्ही कुठला तरी कन्सेप्ट एक्सप्लेन करताय फक्त समजावून देण्यासाठी, तर ती ओके गोष्ट आहे. पण जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये हार्ड कोडिंग करून तो कोड पुढे रिव्ह्यूला देताय, तर ती तू कधीच करायची नाही. म्हणजे एकदम बेसिकच तुम्हाला कळत नाहीये असा अर्थ होतो त्याचा. हं? की तुम्ही हार्ड कोडिंग करून पाठवताय, म्हणजे कॉमन सेन्स मिसिंग असा अर्थ घेतला, म्हणजे वरतून फार वाईट लेवलनी बघितलं जातं मग. मग म्हणजे मग अशा लोकांकडे मग मग त्यांची मजा उडवली जाते, की मग त्यांना टॉर्चर केलं जातं म्हणा, किंवा त्यांना मग कमी लेखून बोललं जातं. कारण त्यांना कळतं अरे याला सेन्सच नाहीये. मग आणि ज्याला डेव्हलपरची डिग्निटी तुमची असेल, तुम्ही प्रॉपर कोडिंग करत असाल आणि माहिती असेल बाबा याला काहीतरी काम जमतंय, मग तुम्हाला पण प्रॉपरली ट्रीट केलं जातं. ठीक आहे. असं होत नाही प्रोफेशनल कंपनीमध्ये. सगळे तुम्ही किती पण घाण वागा, किती पण काही पण येत नसू दे, तरी ते तुमच्याशी वुड यू प्लीज वगैरे करूनच म्हणणार. पण जर तुम्ही स्मॉल स्केल मध्ये गेलात, एखाद्या स्टार्टअप मध्ये गेलात, तर मग मात्र इज्जत निघते. जर तुम्ही प्रॉपर प्रॉडक्ट बेस्ड किंवा अशी सिस्टीम प्रॉपर फॉलो करणाऱ्या कंपनीमध्ये गेलात, तर काही काम नाही केलं तरी तुम्हाला गोड शब्दातच सगळेजण व्यवस्थित बोलतील. त्यामुळे तसं अदर वेनी घेऊ नका. मी जे म्हणतोय ते फक्त हे सांगतोय मी, की असा कॉमन सेन्स ठेवा की हार्ड कोडिंग करायची नाहीये आपल्याला. त्याच्यामुळे मग आपल्याला आपण एक डेटा देणार ही शीट, आणि काय म्हणणार एक टेस्ट केस तुम्ही लिहिली की नाही, ते आता या 10 डेटासाठी होऊ दे वरती. ठीक आहे. पण त्याच्यासाठी मेन गरज काय, ते मेन गरज समजून घ्या हे आपण का करतोय. तर असे आपण जो डेटा देणार, डेटा ड्रिव्हन टेस्टिंग आता आपण करतोय, डेटा ड्रिव्हन फ्रेमवर्क किंवा डेटा ड्रिव्हन टेस्टिंग. तर त्याच्यामध्ये एक डेटा फाईल देणार आपल्याला, आणि त्या मल्टिपल कॉम्बिनेशन ऑफ डेटासाठी एखादी गोष्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण एखादी डेटा फाईल देतोय. तर हा मल्टिपल जो डेटा आहे, तो आपल्या कोडमध्ये घेण्यासाठी सगळ्यात पहिलं तर आपल्याला ती फाईल एक्सेल फाईल असेल, तर त्या एक्सेल फाईलची आपल्या कोडला बोलता तर आलं पाहिजे. आपल्या कोडला एक्सेल फाईलमध्ये येऊन तो डेटा फेच तर करता आलं पाहिजे. तर हे कसं करायचं हा आता मेन प्रश्न आहे. ठीक आहे. का? कारण जावाला एक्सेल फाईल सोबत कम्युनिकेट करता येत नाही. जावाकडे असं कुठलंच फंक्शन नाहीये जे एक्सेल फाईल म्हणजे वेगळं प्रोडक्ट आहे ना हे. तर या एक्सेल फाईल सोबत कम्युनिकेट करण्यासाठी जावाने कुठलंच फंक्शन दिलं नाही. जावा फाईल सोबत कम्युनिकेट करू शकतो कुठल्या पण, म्हणजे फाईलला फाईल पर्यंत पोहोचू शकतो. फाईल कुठल्या तरी मोड मध्ये ओपन करू शकतो, आयदर एडिट मोड मध्ये, रीड मोड मध्ये तो ओपन करू शकतो फाईल. पण ती जर फाईल आतमधली, त्याचा वेगळा फॉर्मॅट निघाला, जसा की हे वर्कबुक फॉर्मॅट आहे. ठीक आहे. ही एक्सेल फाईल म्हणजे ऍक्च्युली याला आपण वर्कबुक म्हणतो. फाईल ओपन केल्यावर त्याला कळतं अरे हे वर्कबुक आहे, एक्सेल वर्कबुक आहे. मग त्याला पुढे नाही माहिती की वर्कबुक सोबत कसं डिलीट करायचं, याचा कोड त्याला कोणी शिकवलाच नाहीये. म्हणजे त्याच्या आतमध्ये दिलेलाच नाहीये जावाच्या लायब्ररीमध्ये. त्यामुळे ही जावाची लिमिटेशन आहे, की उद्या मला जर हा कोड घ्यायचा आहे माझ्या प्रोग्राम मध्ये, पण तो प्रोग्राम आपला जावाचा आहे, तर मला माहितीच नाहीये की जावाला की तो प्रोग्राम त्या एक्सेल फाईल, जर फाईल ओपन एकदा केली की ती जर एक्सेल फाईल निघाली, तर त्याच्याशी कसं डील करायचं जावाला माहितीच नाहीये. सगळ्यांना कळते ना, मी पहिल्यांदा तुम्हाला रिक्वायरमेंट सांगतोय, प्रॉब्लेम सांगतोय की काय अडथळे आलेत आपल्याला, आणि मग या अडथळ्यावर मात करण्यासाठी आपण जे वापरतो, तर त्याला म्हणतात XSSF वर्कबुक नावाचा एक क्लास वापरतो आपण. ठीक आहे. तर आता आपण जे टेस्ट इंजि आपण जे डेटा ड्रिव्हन आपण जे बघतोय, तर त्याच्यामध्ये हा डेटा ड्रिव्हन मध्ये एक्सेल शीट्सला डिलीट करण्यासाठी आपण आपल्याला एक XSSF वर्कबुक नावाचा क्लास लागतो. ठीक आहे. आणि तो जावाकडे नाहीये. तर हा कोणाकडे आहे, तर हा अपाची पीओआय नावाची कंपनी जी आहे, तर त्यांनी त्यांच्या लायब्ररीज मध्ये हा प्रोव्हाइड केलाय. ओके. तर त्याच्यामुळे जर आपल्याला एक्सेल फाईल सोबत डील करायचं आहे, तर आपल्याला अपाच्या पीओआय ची मदत घेऊन पहिल्या त्यांच्या साईटवर जाऊन या त्यांच्या ज्या डिपेंडन्सीज आहेत, त्यांच्या ज्या लायब्ररीज आहेत, त्या आपल्याला डाउनलोड करायला लागतील. तेव्हा आपल्याला हा एक्सएसएफ वर्कबुक क्लास मिळेल. तर एक्सएसएफ वर्कबुक म्हणजे काय, असे आणखीन आहेत ते आपण आणखीन बघू, म्हणजे असे आणखीन पण 2-3 क्लास आहेत. तर पहिला त्याचा फुल फॉर्म सिम्पल आहे की एक्स फॉर एक्सएमएल अँड एस एस एफ फॉर स्प्रेड शीट फॉर्मॅट. ओके. एक्सएमएल स्प्रेड शीट फॉर्मॅट वर्कबुक क्लास असं या क्लासचं नाव आहे. तर
आपल्याला काय करायला लागेल, अपाचे पीओच्या साईटवर जायला लागेल आणि ती घ्यायला लागेल. तर आता तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण मॅन्युअली अशा गोष्टी करतो का, तर नाही करत. मग आपण काय करतो, जेव्हा पण आपल्याला अशी नवीन कुठली रिक्वायरमेंट डिपेंडन्सी येते, तेव्हा आपण एकाचीच मदत घेतो, ती म्हणजे मेवेन. तर आपल्याला आता काय करायचंय, आपल्या मेवेन फाईलमध्ये जायचंय. अरे मेवेन वरनं आठवलं मला की मला वाटतं अजिंक्यचा इश्यू सुरू, अरे तो इश्यू सॉल्व्ह झाला का मेवेनचा? अजिंक्य, अजिंक्य आहे की नाही मला माहित नाही. नाही, अजिंक्य आहे ना. ठीक आहे, नंतर बोलतो मी, मला ते मी डोक्यातनं गेलो होतो. ठीक आहे, जाऊ दे. परत बोलू. तर आता लक्षात घ्या, जेव्हा पण आपल्याला काही पण करायचं असतं, जेव्हा पण नवीन डिपेंडन्सी वगैरे करायची असते, तर आपला जो प्रोजेक्ट असतो तो काही, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपली जी फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल असते, ठीक आहे, तर त्या फॉर्म डॉट एक्सएमएल फाईलमध्ये आपण, हं, एक मिनिट, आपल्याला प्रोजेक्ट ओपन करतो बघतो मी. आम्ही ओपन केला. त्याची ही जी फॉर्म डॉट एक्सएमएल फाईल आहे, आठवत असेलच आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपण मेक शुअर करतो की त्या डिपेंडन्सीज आहेत. तर आता तर ते नाही आहेत, कारण आता फक्त आपण सेलेनियमच्या टाकल्यात, वेब मॅनेजरच्या टाकल्यात, बाकीचं कुठल्या आपण टाकलेलंच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता हळूहळू ही फाईल आपली आणखीन आणखीन इंद्रिज होत जाणार आहे. हा, ती फाईल मोठी होत जाणार आहे, कारण आता आपण फ्रेमवर्क मध्ये आलोय. तर फ्रेमवर्क मध्ये आपल्याला अशा बऱ्याच गोष्टींची मदत घ्यायची आहे. आणि हे ही गोष्ट आहे ती, म्हणजे तुम्हाला जी जावा सोबत तुम्हाला सेलेनियम सोबत या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे फ्रेमवर्क करणं म्हणजे त्याच्यात नवीन नवीन अशा सपोर्टिंग गोष्टी येतात ज्या तुम्हाला सेलेनियम आणि जावाच्या लिमिटेशन्स मध्ये मदत करतात. ठीक आहे. तर त्या गोष्टी पण आपल्याला इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत, आणि त्या कशा करायच्या हे आपण बघतोय. आणि याच्यावर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात, म्हणजे हा एक स्टँडर्ड इंटरव्ह्यू क्वेश्चन आपण बघतोय. तर आपण आता काय करायचं, सिम्पल. तर याच्यासाठी आपण अपाचे पीओची जी मेवेनचा डिपेंडन्सी घ्यायची. तर मग मी ओपन करून ठेवली आहे मेवेनची साईट. इकडे बघा, त्याच्यामध्ये फक्त अपाचे पीओआय टाकायचं आणि सर्चवर क्लिक करायचं. अपाचे पीओआय एवढं टाकायचं. आणि ज्या पहिल्या दोन फाईल तुमच्या येतील, त्या तुम्हाला लागणार आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर पहिल्या दोन फाईलमध्ये ही अपाचे पीओआय कॉमन आणि अपाचे पीओआय एपीआय बेस्ड ऑन ओपीसी अँड ओ एक्सएमएल स्कीमा. आता हे काय आहे, कशात, त्याच्यात काय पडू नका. या दोन फाईल मध्ये सगळ्या लायब्ररी तुम्हाला ज्या लागणार आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, या दोन साईटवर जायचंय आणि तुमची जी पण याच्यामधली तुम्हाला लेटेस्ट दिसेल, सगळ्यात जी लेटेस्ट असेल व्हर्जन, ठीक आहे, ते जायचे, त्याच्यावर क्लिक करायचे आणि त्याची ही जी डिपेंडन्सी असेल ती कॉपी करायची. यायचे आपल्या मेवेन मध्ये यायचे, म्हणजे आपल्या इक्लिप्स मध्ये यायचे, आणि या डिपेंडन्सीच्या खाली तुमची ही नवीन डिपेंडन्सी पेस्ट करून द्यायची. ही झाली पहिली वाली. तसंच करायचं दुसऱ्यासाठी पण. कॉमन वाली केली, आता हे वाली करू. यायचंय, लेटेस्ट व्हर्जन तुमचं घ्यायचंय, जो कोड आहे ऍज इट इज कॉपी करायचा आहे, आणि परत येऊन आपल्या इकडे ती पेस्ट करायची तुम्हाला. ठीक आहे. एवढंच काम करायचंय बस. झालं. हे केल्यानंतर एकदा कंट्रोल एस करायचं. लक्षात असेल, आपण मेवन डिपेंडन्सीला खूप दिवस झाले ना. कंट्रोल एस करायचं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक आपण करतो, ते म्हणजे यांनी पण जर सेव्ह होईल, हा बघा इकडे बिल्ड व्हायला सुरुवात झाली, त्यांनी जो केलं बिल्ड. तरी पण आणखीन एक सेफ साईड म्हणून काय करायचं, आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्या याच्यावर जाऊन राईट क्लिक करायची आपल्या प्रोजेक्टवर, आणि मेवेन मध्ये जायचं. आणि मेवेन मध्ये गेल्यावर अपडेट प्रोजेक्ट नावाचा एक ऑप्शन येईल. अपडेट, कोण काय बोलतंय का, मला आवाज नाही येते.
अपडेट प्रोजेक्टमध्ये एक ऑप्शन येईल, त्याच्यामध्ये जायचं आणि इथे बघा फोर्स अपडेट ऑफ स्नॅपशॉट रिलीज याच्यावर एक क्लिक करायचं आणि ओके करायचं. तर यांनी काय होतं, जे पण काही अपडेट किंवा आपले जे काही असतात ते सगळे इकडे बघा, नवीन प्रोजेक्ट अपडेट होतोय आपला. हा, 48% तुम्हाला दिसत असेल. म्हणजे मेक शुअर होतं की जे काही लेटेस्ट आहे ते सगळं या फाईलमध्ये अपडेटेड झालंय आणि आता आपण या डिपेंडन्सीज वापरू शकतो. ठीक आहे, 50% झाले, म्हणजे काही अपडेट्स बाकी होते. ठीक आहे, झालं 100%. आता आपलं झालंय की नाही हे बघायचं असेल तर त्यातला ऑप्शन काय, तर मेवेन डिपेंडन्सीज मध्ये जायचं आणि तिथे अपाचे नाव दिसते का कुठं हे बघायचं. हे बघा, आपा पीओआय आलं, OXML जे आपण केलं होतं ना, आणि पीओआय अपाचे नाही दिसलं पण पीओआय दिसलं. पीओआय 5.2.5 आणि पीओआय OXML या फाईल्स इथे झाल्यात, म्हणजे आपलं काम झालेलं आहे. या डिपेंडन्सीज मध्ये त्या लायब्ररीज येऊन स्टोअर होतात. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण केलं. तर ही मेन स्टेप हे करा सगळ्यांनी, त्या कॉन्फिगरेशन करा आणि हे कॉन्फिगरेशन सगळं सांगायचं इंटरव्ह्यू मध्ये, तेव्हा खरं इम्प्रेशन असतं की कुठल्या साईटवर जाऊन कुठल्या डिपेंडन्सीज लागतात दोन. ठीक आहे, म्हणजे कुठल्या डिपेंडन्सीज शक्यतो एक्झॅक्ट नाही सांगायचं. एक्झॅक्ट असं पाठ करून कधीच सांगायचं नाही की अपाची पीओ एपीआय बेस्ड ऑन ओपीसी ऑन OXML स्कीमाज डिपेंड, असं कधीच बोलायचं नाही. ठीक आहे, पुस्तकी कधीच बोलायचं नाही. आपल्याला काहीतरी काम करताना जेवढं आठवतं ना, अज्युम करा की तुम्ही काम करते, तुम्हाला हे जेवढे आठवतील सर कुठल्या त्या, आय विल जस्ट डाउनलोड, आय विल विजिट द अपाचे पीओ साइट अँड आय विल डाउनलोड मीन्स वी जस्ट डाउनलोड दोज डिपेंडन्सीज दोज आर निडेड फॉर दॅट. एवढंच म्हणायचं, जो विल बी निडेड ते करायचं असेल तर एवढंच म्हणू शकता तुम्ही. पण हे लक्षात ठेवा फक्त की ते मेवन मध्ये ऍड करायला लागतं. हे झालं. आता आपण आपण काय झालोय आता हे केल्याने, आपण आता अपाचे पीओआय लिटरेट बनलोय. म्हणजे आपला प्रोजेक्ट आता आपल्या प्रोजेक्टला अपाचे पीओआय चा अर्थ म्हणजे एक्सेसेस वर्कबुक जर मी वापरला तर त्याचा अर्थ आता माझ्या प्रोजेक्टला कळणार आहे. नाहीतर आधी जर वापरला असता, म्हणजे इम्पोर्ट करायला ऑब्विसली लागणार आहे, पण तरी पण आधी त्याला ते वापरताच नसता आलं, इम्पोर्टचा ऑप्शनच नसता आला. आता माझा प्रोजेक्ट समजू शकतो अपाचे पीओआय एक्सेसेस एफ वर्कबुक क्लास म्हणजे काय आहे, हे आता माझ्या प्रोजेक्टला कळू शकतं. ठीक आहे, तर आता मी जातो सेलेनियम बेसिक मध्ये आणि एक नवीन क्लास क्रिएट करतो. हम्म, तर या क्लासचं नाव देऊया आपण एक्सेल रीड. एक्सेल रीडर. ओके, पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन पण घेऊया त्याच्यामध्ये आणि फिनिश करूया. एक नवीन क्लास बनवला आपण, याच्यामध्ये आपण तो कोड लिहिणार आहोत एक्सेल रीडिंगचा. पण त्या कोडच्या आधी थोडं एक्सप्लेनेशन आहे. हम्म, ठीक आहे, तर आता बघा नीट. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना, मी जे सांगितलं आपण का करतोय कशासाठी करतोय, डेटा घेते, इथपर्यंत होपफुली सगळ्यांना क्लिअर आहे. आता चला C2 मध्ये इथे मी काही गोष्टी लिहून ठेवल्या. आता एक गोष्ट समजून घ्या की जावा जी आहे ती, मी जसं तुम्हाला आधी म्हटलं होतं की जावा फक्त फाईल, कुठल्याही फाईलला जावा डील करू शकते. ठीक आहे, म्हणजे फाईलचा आणि जावाचा काही इश्यू नाहीये. जावाला फाईलची काही आवड नाही, ते कुठल्याही फाईलला ती डील करू शकते. पण ती फाईल कुठल्या फॉर्मॅटची आहे याच्यावर त्याचा पुढला डिसिजन ठरतो. ठीक आहे, जसं की आता मला जर फाईल फक्त ओपन करायची आहे एखादी, किंवा फाईलमध्ये काही राईट करायचं, तर ते करण्याचं जावाला माय नॉलेज आहे. पण ती फाईल ओपन केल्यावर त्याला जर कळलं ती वर्कबुक फॉर्मॅटची आहे, तर मग जावाला पुढे काय करता येत नाही. ठीक आहे, फाईल पर्यंत जावा पोहोचू शकतो. ठीक आहे, पण ज्या मोमेंटला ही फाईल ओपन केल्यावर कळते वर्कबुक आहे, तिथे जावाचा अधिकार संपतो. मग तिथे आपल्याला वेगवेगळ्या क्लासची मदत घ्यायला लागते.
तर आता बघा इथे आपल्याला कसं करायचं, आज मी फक्त तुम्हाला फ्लो सांगतो, उद्या आपण त्याचा कोड करू. की कसं करायचं याचा मी फक्त आज तुम्हाला फ्लो सांगून ठेवतो. आता बघा, जावाला इथे आधी तर बघा, कुठली पण फाईल ओपन करायची आहे आणि क्लोज करायची आहे याच्यासाठी तो फाईल इनपुट स्ट्रीम नावाचं हे नेहमी डोक्यात ठेवा की जावा फाईल इनपुट स्ट्रीम नावाचा क्लास वापरतो. आणि याचं सिंपल आहे, म्हणजे फाईल इनपुट स्ट्रीम पाहिजे तर आपण फक्त तेवढं इथे लिहून ठेवू की फाईल इनपुट स्ट्रीम कसं वापरतात. तर एक सिंपल फाईल आहे, बहुतेक कॅपिटल असेल याचा, फाईल इनपुट स्ट्रीम हा नावाचा क्लास आहे. फाईल इनपुट स्ट्रीम बरोबर असावा. तर याचा एक ऑब्जेक्ट बनवायचा कुठला पण फाईल, आणि त्याच्यामध्ये परत एकदा न्यू कीवर्ड वापरून त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा. ठीक आहे. आणि हा कन्स्ट्रक्टर जेव्हा आपण त्याचा कॉल करू त्यावेळेला तर इथे हा आता बघा अनडिफाईंड होता, पण मी इम्पोर्ट केला कंट्रोल शिफ्ट करून, तर फाईल इनपुट स्ट्रीम आला वरती. बरोबर. तर तो आता डिफाईनची एरर नाही येत आहे. आता तो काय म्हणतो की कन्स्ट्रक्टर मिसिंग आहे. तर आता कन्स्ट्रक्टर जो आहे ना या क्लासचा तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. आठवतं ना सगळ्यांना, हे कन्स्ट्रक्टर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मी डायरेक्ट कन्सेप्ट वापरतोय, मी आधीच म्हटलो होतो. एकदा सुरू झालं फ्रेमवर्क मी जण उपचे कन्सेप्ट डायरेक्ट येतील, तर तुम्हाला मग तिथे जम्पलिंग नाही झालं पाहिजे, अरे पॅरामीटर कन्स्ट्रक्टर काय भानगड आहे. तर हा कन्स्ट्रक्टर जो आहे ना तो जावामध्ये फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑलवेज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असतो. तिथे एक पॅरामीटर असतं नेहमी, ते कुठलं असतं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या फाईलची लोकेशन द्यायला लागते. जी लोकेशन तुम्ही द्याल त्या लोकेशनची फाईल हा उचलतो आणि फाईल नावाच्या एका ऑब्जेक्टमध्ये टाकतो. म्हणजे एक व्हेरिएबल पकडा, ऑब्जेक्ट पकडा, आणि त्याचा डेटा टाईप आहे फाईल इनपुट स्ट्रीम. तर फाईल इनपुट स्ट्रीमचा हा क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे, फाईल नावाचा नाव काही पण द्या, एबीसी द्या. त्याच्यामध्ये तुम्ही इथून एक फाईलची लोकेशन पाठवता. ठीक आहे. तर त्याच्यासाठी पहिलं मी काय करणार, ही जी फाईल आहे आपल्याला वापरायची आहे, तर ही फाईल सध्या मी बंद करतो, डोंट सेव्ह करतो. आणि ही फाईल मी काय करतो, इथे एक फोल्डर घेतो, सेलेनियम प्रोजेक्ट आपला, त्याच्यामध्ये मी एक फोल्डर बनवतो. हं. आणि या फोल्डरचं नाव आहे फॉर एक्झाम्पल टेस्ट डेटा. टेस्ट डेटा नावाचा मी फोल्डर बनवतो. ठीक आहे. टेस्ट डेटा नावाचा फोल्डर बनला इथे बघा. आणि या टेस्ट डेटा नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये आता बघा माझ्यामध्ये हा ओपन नाही होत आहे. तर जेव्हा असा ओपन होत नाही, काही इक्लिप्सचे व्हर्जन्स असतात, तेव्हा इकडे एक ऑप्शन असतो, तो म्हणजे शो इन. त्याच्यामध्ये तुम्ही पॅकेज एक्सप्लोरर ऑप्शन द्यायचा, म्हणजे ते तुम्हाला विंडोज एक्सप्लोरच्या ह्याच्यामध्ये दाखवतं. सॉरी, मी चुकीचं बोललो, प्रोजेक्ट एक्सप्लोरर बोललो. त्याच्यामध्ये सिस्टीम एक्सप्लोरर करायचं. म्हणजे तुम्हाला मेन विंडोजच्या याच्यामध्ये ते दाखवतं. ठीक आहे. त्या सिस्टीम एक्सप्लोर केला तर बघा पूर्ण मला सिस्टीम मध्ये दाखवलं. तर सध्या तर याच्या आतमध्ये काहीच नाही आहे, एमटी फोल्डर आहे ना. तर माझी जी फाईल आहे ती मी तिथून इथे ठेवतो, म्हणजे आपल्याला प्रोजेक्टच्या आतमध्ये पहिली ती कॉपी पेस्ट करतो सिम्पली. बघा मी एकदम स्क्रॅच पासून सांगतोय सगळं, तर लक्ष द्या नीट. तर ही बघा ही फाईल आहे आपली डेटा सेट वन नावाची, एकदा चेक करतो तीच आहे ना. ही डेटा सेट नावाची फाईल आहे. ठीक आहे. हा हीच फाईल आहे आपली बघा. तर ही फाईल मी पहिली तर इथनं कॉपी करतो. ही डेस्कटॉपवर आहे, तिथनं मी कॉपी करतो. कॉपी केली आणि आपल्या प्रोजेक्ट एक्सप्लोर जिथे ओपन केला होता टेस्ट डाटा बघा इथे, इथे येऊन ती मी पेस्ट करतो. आली फाईल. तर आता या फाईलला एक प्रॉपर पाथ आपल्याला माहिती आहे की ही फाईल कुठे आहे. तर आता ही फाईल तुम्हाला तुमच्या Eclipse मध्ये पण दिसायला लागू शकेल.
ठीक आहे. सध्या ठीक आहे, फाईल तर आली आहे, तिथे ती रिफ्लेक्ट होत नाही, होईल ती. आपल्याला त्याचं सध्या त्याचं टेन्शन नको घेऊया. आपण काय करूया, मला हे सांगायचंय की इथे तुम्हाला त्या फाईलचा पाथ द्यायला लागतो. ठीक आहे. त्यामुळे यार इथे फाईलचा पाथ कॉपी करायला आपण विसरलो. परत इथे जाऊ, टेस्ट डेटाला आपण ओपन इन हे करू, शो इन सिस्टम एक्सप्लोर करू आणि त्याचा पाथ कॉपी करून घेऊ. ठीक आहे, या फाईलचा पाथ कॉपी करून घेऊ आणि हा पाथ आहे तो आपल्याला ऍज इट इज इकडं याच्या आतमध्ये द्यायला लागतो. फक्त हा देताना आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकायला लागतात आणि डबल स्लॅश टाकायला लागतात. त्याचे नॉर्मल स्लॅश आहेत, त्याच्या जागी आपल्याला इथे ओके एक्सेप्शन ऍड केलं त्यांनी, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन ऍड केलं. ठीक आहे. ही फाईल जर नाहीच मिळाली तर काय होईल, म्हणून त्यांनी एक्सेप्शन ऍड करून ठेवलं, फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. तर बघा एवढं सिंपल आहे की फाईल दिली. आता ही जी फाईल आहे ती आली याच्यामध्ये फाईलमध्ये, पण ॲज या मोमेंटला जेव्हा येतं फाईलमध्ये आणि फाईल डॉट ऑपरेशन तो करायला जातो, तेव्हा त्याला लक्षात येतं की ही जी फाईल आहे ती फाईल एक साधी फाईल नाही आहे ज्याच्या फॉर्मॅटला मी सपोर्ट करतो. तर ही फाईल आहे ती एक्सेल फाईल आहे. तर मग त्याला कळतं की आता माझं इथे काही चालत नाही. मग इथून त्याला जावाला, त्याला म्हणजे कोणाला, जावाला पुढे मदत लागते ती मिळावी म्हणून आपण ऑलरेडी काय केलंय, अपाचे पीओआयचा आपण लायब्ररी घेतल्यात. मग आता आपण डायरेक्टली त्याच्यासाठी वेगवेगळे क्लास आहेत. तर कुठले क्लास कशासाठी आहेत हे नीट थोडं डोक्यात ठेवा, हे इंटरव्ह्यूला सांगायला लागतं. पहिले तर फाईल इनपुट स्ट्रीम आणि फाईल आउटपुट स्ट्रीम हे कोणाचे क्लास आहेत, जावाचे. हा विषय आपण क्लोज केला. तर जावाचा संपला संबंध, त्याने फाईल ओपन करून दिली. हा, आणि जावाचं काम संपलं. आता पुढे ते फाईल आहे वर्कबुक ओपन झालं, जावाला कळलं, मग तो म्हणतो आता मी हात झटकले, मग तो हँडओव्हर करतो पुढे अपाचे पीओआयकडे. ठीक आहे. मग अपाचे पीओआय तो म्हणतो त्या वर्कबुकला हँडल करण्यासाठी तर माझ्याकडे एक क्लास आहे, तो म्हणजे एक्सएसएस एफ वर्कबुक. मग तो हा क्लास वापरून वर्कबुकला हँडल करतो. ते वर्कबुक ओपन झालं की पुढे गेल्यानंतर तो एक्सएसएस एफ वर्कबुक क्लास काय म्हणतो की अरे हे वर्कबुक तर मी ओपन, हे वर्कबुक ओपन होईल. ओपन केलं, पण तुला कुठल्या डेटापर्यंत पोहोचायचंय, तर तो म्हणतो की मला हा डेटा पाहिजे, फॉर एक्झाम्पल सचिन पी. तर तो म्हणतो तर डेटापर्यंत कसं पोहोचायचं माहित नाही, या अख्ख्या वर्कबुकला मी हँडल करू शकतो. ते वर्कबुक मी तुला ओपन करून दिलं, आता त्या वर्कबुक सोबत तुला डील करायचं आहे, तर ते मी तुला करून दिलं, फाईल मधून वर्कबुक पर्यंत मी तुला पोहोचवलं. पुढे मला काही येत नाही. मग तो काय करतो, तो त्याला तो पुढे तो म्हणतो की या वर्कबुक